जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, वर्णशील थोरी वैकुंठीची, जववरी नाही देखिली पंढरी, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, मोक्ष सिद्धी तिथी हिंडे दारोदारी, ओनिका मारी दीन रूप, मोक्ष सिद्धी तेथे हिंडी दारुदारी, ओनिका मारी दीन रूप, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, वृंदावन सणे चौक रंगमाळा, अभिनव सोळा घरोघरी, वृंदावन सणे चौक रंगमाळा, अभिनव सोळा घरोघरी, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, नामघोष कथा पुराण कीर्तनी, ओविया कांडनी पांडुरंग, नामघोष कथा पुराण कीर्तनी, ओविया कांडनी पांडुरंग, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, सर्व सुख तेथे आसे सर्व काळ, ब्रह्म ते केवळ नांद तसे, सर्व सुख तेथे आसे सर्व काळ, ब्रह्म ते केवळ नांद तसे, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, तुका मने जेन साधी सायासी, प्रत्यक्ष ते दिसे विठेवरी, तुका मने जेन साधी सायासे, प्रत्यक्ष ते दिसे विठेवरी, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी वैकुंठीची, जववरी नाही देखिली पंढरी, जववरी नाही देखिली पंढरी, वर्णशील थोरी
वैकुंठीची वर्णशील थोरी वैकुंठीची पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी जयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर्मणि रिवतम सराशी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरदौला या शुभ्र वस्त्रावृत या विनावर दंड मंडित करा या स्वीत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता समपातुम सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समोर तरलिते ते नाम माझे वाचे असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणत क्लेशनाशाय गोविंद तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोतमक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय श्री राम राम जय जय राम चरितं रघुनाथ शशत कोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुष्पामापातक नाशनम ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम रामाय राम भद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम 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 भरताग्रज राम राम श्री राम 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 रणकर्कश राम राम श्री राम 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 शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सका रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने
लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां पातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझविन शंभो मज कोण तारी। कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझविन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल 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 श्याम सुंदर गोपाल मन मोहन गोपाल 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 गोपाल। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुली वाहा गणपतीला तुरी वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी
देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. हरि राम 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 प्रभु राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जय जय विठ्ठल राखुमाई. 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 ओम नमो नारायण विदुपारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण. ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण. ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण. ओम नमो नारायण. हे भोळ्या शंकरा. हे भोळ्या शंकरा. आवड तुला बिलाची. आवड तुला बिलाची. बिलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा. हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग ओवी 25 ते 50. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपान देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जो जय ऐशे हळवार पण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल यरवी आगवी गोष्टी होईल मुख या बहिरियाची परी ते असो आता आघवे नलगे श्रोतिया ते कडसावे जे येत अधिकारी स्वभावे निष्काम कामू जी आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी तेव्हा नियतीची गोडी नेनती अनिक जैसा वायशी चंद्र नोळखी जेम तैसा प्राकृती ग्रंथुहाणे निजे आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकुराचे तैसा सज्ञानासी तरी हा ठावो आणि अज्ञानासी आन गावो मनोनी बोलाव या विषय पाहावो विशेषू नाही परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपासावे लागे आता सांगीन काय श्रीरंगे निरोपिले जे ते बुद्धी आकळीता सांकडे मनवोनी बोली विपाये सांपडे परी निवृत्ती कृपा दीप उजिडे देखे नमी जे दिटी न पावी जय ते दिटी न देखी जय जरी अतिंद्रिय लाही जय ज्ञान बळ ना तरी जय धातू आदाही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे जरी दैव योगे चढे परी सुहाता तैशी सद्गुरु कृपा होये तरी करिता काय आपुनोये मनवोनी ते अपार माते आहे ज्ञानदेवो मने तिने कारणे मी बोले न बोली अरूपाचे रूप दावीन अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवीन ऐक यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेते मनोनी तो भगवंतु जो निसंगाचा सांगा तो मने पार्था दत्त चित्तू होई आता ऐके योगी आणि संन्याशी जनी ही एकचे सिनाने झनी मानी यरवी विचार जती जाऊ दोनी तव एकची ते सांडीजे दुजिया नामाचा अभ्यासू तरी योगू तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी जैसे नामाचे नियनारिषेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गे जाणे एकाची ठाया ना तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भरी जे तैसे भिन्नत्व जानी जे योग संन्यासाचे ऐके सकळ सम्मते जगी अर्जुना पाहेगा तोची योगी जो कर्मे करो निरागी नोहेची फळी जैशी मही हे उद्बीजे जनी अहम बुद्धिवीन सहजे आणि ते तिची तिये बीजे अपेक्षीन तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे जे जेने अवसरे करणे पावे ते तैशेची उचित करी परी साटोको नोहे शरीरी
आणि बुद्धी करोनी फळवेरी जायेची नाम ऐसा तोची संन्यासी अर्तागा परियेसी तोची भरवसे निशी योगीश्वरू वांचोनी उचित कर्म प्रासंगिका तया ते मने हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणि एक मांडीची तो जैसा क्षाळोनिया लेपू एकू सवेची लाविजे आणि कुम तैशेनी आग्रहाचा पायकू विचंबे वाया वाचोनी उचित कर्म प्रासंगिक तया ते मने हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणि एक मांडीची तो जैसा क्षाळोनी आले पु एक सवेची लाविजे आणि को तैशेनी आग्रहाचा पायको विचंबे वाया ग्रस्त आश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सजे की त्याची संन्यास सवा ठेविजे सरीशे पुढती म्हणून अग्नी सेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची म्हणून अग्नी सेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 34 भाग 2 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। ब्रह्म याने लिहिले ब्रह्म लिखिते ऐकोनी हनुमंताची ख्याती संतोषोनी रघुपती अति प्रीती आलिंगी पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी या चरणीचे तुटतानुसंधान जाईल माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनाच वे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्म स्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 34व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सद्गुरु श्री गुरु श्री आनंद श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। ब्रह्मदेवानं ब्रह्मपत्रामध्ये हनुमंत याची लंकेमधल्या यशोगाथेची ख्याती कीर्ती पत्राद्वारे लिहून ते पत्र हनुमंतरायाजवळ दिलं। हनुमंतरायांनी ते पत्र आणून रामरायाजवळ दिलं
रामरायाने ते लक्ष्मणाकडे दिलं. लक्ष्मणानं ते ब्रह्मलिखित ब्रह्मपत्र आपल्या मुखातून सर्वांना ऐकवलं. रामरायाने हनुमंतरायाची ख्याती ऐकली. रामरायांना आनंद झाला. रामरायाने अतिशय आवडीनं भक्तिप्रेमानं भक्त सखया हनुमंतरायाला कडकडून मिठी मारली. हृदया हृदय लागता देक, दोन्ही हृदयी श्रीराम एक. एक तोची पै अनेक, अनेकी एक श्रीराम. हनुमंतरायाची आणि रामरायाची, देव आणि भक्ताची मिठी पडली. दोघांचं हृदय एकमेकाच्या हृदयाला लागलं. दोघांच्या हृदयामध्ये आत्माराम रूपानं श्रीराम नांदत आहे. एकच भगवान परमात्मा एका ठिकाणी तसाच राहून सर्वत्र तो नटलेला आहे. आणि अनेकामध्ये सर्वत्र ठिकाणी जो परमात्मा नटलेला आहे तोच परमात्मा परब्रह्म रूपानं सगुणामध्ये साकार आहे, मूर्तिमंत आहे. आणि असा भगवान परमात्मा रामराया भक्त सखया हनुमंतरायाला मिठी मारतो. हनुमान अवघाची राम आत, हनुमान सभाय श्री रघुनाथ. लवणी समुद्र एक होत, तैसा हनुमंत श्रीरामी. हनुमान अवघाची राम आत, हनुमान सभाय श्री रघुनाथ. लवन समुद्री एक होत, तैसा हनुमंत श्रीरामी. रामरायाच्या आतमध्ये जो आत्मा रूपान आहे तो भक्त आहे. म्हणजे भक्ताला भगवंताच्या हृदयामध्ये नित्य स्थान आहे. आणि हनुमंताच्या आत बाहेर रामराया कोंदलेला आहे. ही देवभक्ताची अवस्था कशी आहे, देवभक्ताचा कालोवा कसा झालेला आहे याचं उदाहरण सांगताना नाथरया म्हणतात, याप्रमाणे समुद्रामध्ये मीठ पडावं किंवा पाण्यामध्ये मीठ टाकावं. पाण्यामध्ये मीठ टाकलं की काही काळानं ते पाणीमय होतं, जलमय होतं, म्हणजे विरघळून जातं. परत पुन्हा पाण्यातून मीठ काढता येत नाही. तशीच सम अवस्था, एकरूप अवस्था, निज ऐक्याची अवस्था भक्ताची आणि देवाची, हनुमंताची आणि श्रीरामाची झालेली आहे. देव भक्ताची झाली भेटी, निर्विकल्पे पडिली मिटी. परमानंदी कोंदली सृष्टी, आनंद कोटी सुग्रीवा. देव भक्तांची भेट झालेली आहे. देव भक्ताची एकमेकाला मिठी पडलेली आहे. तिथं कुठल्याही प्रकारची कल्पना नाही, कुठल्याही प्रकारचा संकल्प विकल्प नाही. आणि सृष्टी तलावर देव भक्ताला आनंदी आनंद झालेला आहे. उच्च कोटीचा आनंद राजा सुग्रीवाला झालेला आहे. विजयी आमुचा हनुमान वीर, वानर करीती भुभुकार. अवघी केला जय जयकार,
श्री रामचंद्र स्मरोनी. सगळी वानर भुभुकार करू लागली. चित्तामध्ये भगवंताचं चिंतन करू लागले. भगवान परमात्मा श्री रामचंद्रांचं स्मरण करून आमचा हनुमंत या एक महावीर आहे तो विजयी झाला. अवघी सगळी जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमानचा गजर करू लागले. अगाध हनुमंताची ख्याती ऐकोनिया श्री रघुपती. स्वमुखे आदरिली स्तुती अति प्रीती हनुमंता. हनुमंत्रियाची ब्रह्मपत्रातून लक्ष्मण दादाच्या मुखातून अगाध कीर्ती जी लंकेमध्ये पराक्रमाची यशोगाथा ठरलेली आहे ती रामरायांनी ऐकली आणि स्वतः रामराया अतिशय आवडीनं हनुमंताची स्तुती करू लागले. वाणिता हनुमंताची कीर्ती करिता हनुमंताची स्तुती. धनी न पुरे श्री रघुपती त्याची श्लोकार्ती अनुवादो. हनुमंतरायाची कीर्ती रामराया वर्णन करू लागले. त्या अर्थानं हनुमंतरायाची स्तुती प्रभू रामराया करू लागले. पण ही किती कीर्ती वर्णन करावी तेवढी थोडी आहे म्हणतात. ही कीर्ती वर्णन करताना ती कधी पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे त्याची तृप्ती होऊ शकत नाही. त्याच अर्थाच्या ओव्या तुम्ही ऐका. नात्र या वर्णन करतात. उल्लंघोनी अपांपती लंके जावोनी या मारुती. अतर्क्य श्रुती शास्त्र प्रयुक्ती ते ख्याती येणे केली. 400 कोसाचा समुद्र ओलांडून हनुमंत या लंकेला जाऊन जे पोथी पुराणामध्ये श्रुती शास्त्रामध्ये वर्णन केलेले त्याच्या पलीकडची ख्याती हनुमंतया तुम्ही केली. असं हनुमंताची स्तुती प्रशंसा श्री रामचंद्र करू लागलेली आहे. एके उड्डाणे समुद्र लंघन करी ऐसा हे कोण. गरुड वायू की वायुनंदन अन्यथा गमन न करवे. एके उड्डाणे समुद्र लंघन करी ऐसा हे कोण. गरुड वायू की वायुनंदन अन्यत्र गमन न करवे. एकाच असणाऱ्या झेपेमध्ये एकाच उड्डाणामध्ये एकाच उडीमध्ये 400 कोसाचा समुद्र ओलांडून जाणारा असा बलवान कोण आहे मारुतीराया तुझ्यासारखा, असं रामराया म्हणतात. एक गरुड आहे, दुसरा वायुदेव आहे आणि तिसरा हनुमंता तू आहेस. या तिघाशिवाय बाकीच्या कुणालाही 400 कोसाचा समुद्र ओलांडून जाणं शक्य नाही. गरुडा गमन पक्षगती वायुशी सर्वत्र गमन शक्ती. एके उड्डाणे हा मारुती समुद्री ख्याती करोनी गेला. गरुड आपल्या 2 पंखाच्या गतीच्या आधारावर लांबचा पल्ला गाठू शकतो. 400 कोसाचा समुद्र ओलांडू शकतो. वायुदेवाचं तर काही सर्वत्रच गमन आहे, सर्व ठिकाणी वायू आहेच, त्यामुळे वायू कुठेही सहजासहजी जाऊ शकतो. पण हनुमंत यांनी मात्र एकच झेप घेतली, 17ने उड्डाण केलं आणि 400 कोसाचा समुद्र ओलांडून जाण्याची कीर्ती त्रिभुवनामध्ये हनुमंता तू केलीस. रामराया स्तुती करतात. सुरसा शिका मैनाक गिरी कपीचा मार्ग रोदला सागरी. एका सोळी एका मारी एकाचा गर्वारी स्पर्श मात्रे. उड्डाण करताना प्रवासामध्ये 400 कोसाचा समुद्र ओलांडताना अनेक अडथळे आले.
ज्याला संकट म्हणतात, हनुमंत तुझा मार्ग अडवण्यासाठी सागरावरून झेप घेऊन जात असताना सुरसा आडवी आली. तू सुरसेला मारलं नाही, पण जी छायाग्राही शिंका होती तिला मात्र तू संपवलं, मोक्षाला पाठवलं. आणि मैनाकगिरी नावाच्या पर्वताला तुझ्या पायाच्या पदस्पर्शानं त्या मैनागिरीचा गर्व हरण केलास. असा शूरवीर निजधैर्य असणारा हनुमंत तू आहेस. अगाध उड्डाणाची थोरी लंका सांडोनी माघारी, जावोनी पड लंके भितरी क्रौंचास परिवारी वदियली. अगाध उड्डाणाची थोरी लंका सांडोनी माघारी, जावोनी पड लंके भितरी क्रौंचास परिवारी वदियली. हे हनुमंता, अरे काय तुझ्या ताकदीचं वर्णन करावं म्हणले, काय तुझ्या सामर्थ्याची महती म्हणले. तू एक असणारी उडी घेतली म्हणले, उड्डाण केलं. अरे लंका सुद्धा मागं राहिली, तुझं उड्डाण पड लंकेमध्ये गेलं. तिथं राज्य करणारी राजा रावणाची बहीण क्रौंचा, त्या क्रौंचेचं सहपरिवारासहित निर्दळन केलंस आणि तिथून उलट किरानं मारून तू लंकेमध्ये आलास, अशी कीर्ती केलीस हनुमंता. रामरया वर्णन करतात. लंका दुर्गा सागरोदरी रावण रक्षी सपरिवारी, अति दुर्गम गिरी शिखरी दुर्धर थोरी गर्वाकी. राजा रावणाकडे लय घमेंड, लय अहंकार. सागराच्या आत मध्ये असणारी लंका, ते लंकेचं त्रिकुट, त्या त्रिकुटावर राजा रावण सहपरिवारी सहकुटुंब राहत होता. सगळ्यांचं रक्षण राजा रावण करत होता. अतिशय दुर्गम गिरी शिखर असणारी ती लंका, काय सांगावं. किती अभिमान होता राजा रावणाला, किती अहंकार होता. त्या गर्वाची थोरी फारच वर्णन करण्याच्या पलीकडची होती, दुर्धर होती. रामरया हनुमंतरायाच्या पराक्रमाचं वर्णन करताना बोलतात. जया दुर्गाची निरवडी देव बंदी 33 कोडी, नवग्रहाची पायी बेडी येरा बापुडिया कोण पुशे. राजा रावणाचं काय मोठेपण सांगावं. ज्याच्या बंदीवासामध्ये कारागृहामध्ये 33 कोटी देव आहेत, ज्यानं आपल्या सिंहासनाला नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आहेत. मग बाकीच्याला कोण विचारणार आहे हो. एवढं महत्व, एवढी घमेंड, एवढा मोठेपणा राजा रावणाचा. देव दैत्य गुहक दानव यक्ष रक्ष सिद्ध गंधर्व पनंग ऋषी शोर मानव कापती सर्व लंकेश. मग बाकीचे देव दैत्य गुहक दानव यक्ष रक्ष सिद्ध गंधर्व सर्पकुळ ऋषी मानव राजा रावणाला सगळेच घाबरत होते. राजा रावणाचं नुसतं नाव काढलं तर थरथर कापत होते. आयसिया दुर्धर लंके प्रती नाही साह्य ना सांगाती, एकला रिघोनिया मारुती अभिनव ख्याती येणे केली. अशा भयंकर दुर्धर असणाऱ्या राजा रावणाच्या लंकेमध्ये ना तुला कोणाची मदत मिळाली, ना कोण बरोबर संगतीला घेऊन गेलास. एकला गेलास हनुमंता, एकला जाऊन लंकेमध्ये प्रवेश केलास.
आणि न भूतो न भविष्यती अशी अभिनव पराक्रमाची ख्याती कीर्ती तू त्रिभुवनामध्ये केलीस. हनुमंतरायाबद्दल स्तुती उद्गार रामरया काढतात. इंद्रजिते दाती धरिले तृणा ऐशे दुर्धर केले रण रावणाचे मुख जाळून केले दहन लंकेचे. इंद्रजिताला भेदरा लावला. इंद्रजितानं दातामध्ये गवताची काडी धरली. असं रणयुद्ध इंद्रजिताबरोबर तू हनुमंता केलंस. रावणाच्या दाही तोंडाच्या दाढी मिशा तू जाळून टाकल्या. अख्ख्या राजा रावणाच्या लंकेचं दहन तू केलंस. एवढा पुरुषार्थ एकल्यान एके हनुमंता तू केलास. रामरया स्तुती करतात. सीतेची सावकाश घेवोनी भेटी तिच्या पुसोनी गुह्य गोष्टी मनी घेवोनी जगजेटी उठा उठी येते आळा. काही गडबड न करता कुठेही गोंधळ उडू न देता अगदी सावकाश शांतपणानं निवांत सीताची भेट तू घेतलीस. तिच्या बरोबर गुह्य गोष्टी केल्या. आपण कोण आहे हे तिला सांगितलं. ते तिला पटवून दिलं. तिच्याकडून खून म्हणून मस्तकातील वेणीतील चुडामणी घेऊन तू ताबडतोब इथं माझ्या भेटीसाठी आला. हे थोर कार्य तुझं पाहून तुझ्या कार्याचं कौतुक वाटतं, नवल वाटतं. असं रामरया हनुमंताच्या लंकेतील सीताशुद्धीच्या कार्याची घेतलेल्या लंकेतील झाडाझडतीची स्तुती करतात. रणकंदन सीता शुद्ध्यर्थम सुखी सुग्रीव कपीनाथ ऐकोनी सीता निज गुह्यार्थ श्री रघुनाथ सुखी झाला. सीता माऊलीची शुद्धी करत असताना हनुमंतरायांनी कसं रणकंदन केलं हे राजा सुग्रीवानं ऐकलं. रामरयांनी ऐकलं. हनुमंतरायांनी सीता बरोबर कसा कसा संवाद केला. सीता जानकी बरोबर बातचीत करून मुलाखत करून तिच्याकडून तिच्या डोक्यातील चुडामणी मस्तकमणी खुनेसाठी हनुमंत कसा घेऊन आला. सीता माऊली हनुमंता बरोबर काय काय बोलल्या हे रामरयांनी ऐकलं. राजा सुग्रीवानं ऐकलं आणि आनंद झाला, सुख वाटलं. ऐकोनी सीतानुताप वचने लक्ष्मण सुखावे जीवे प्राणे वानरा होतसे सुख पारणे कपीचे बोलणे ऐकोनी. सीता माऊली कशी खेद व्यक्त करत होती, कशी पश्चाताप करत होती. लक्ष्मणाला छळलं म्हणून माझी ही वाईट अवस्था झाली. मी पापीने, मी दुराचारीने असं स्वतःला म्हणून घेत होती. खेद व्यक्त करत होती. हे लक्ष्मण दादानं वाचलं, ऐकलं, त्यांना सुख वाटलं. वानरांतर सुखाची मेजवानी मिळाली. अशी अवस्था हनुमंत या सीताशुद्धी करून आल्यानंतर रामरयाची सर्व वानराची भेट घेतल्यानंतर झाली. म्हणतात लघुत्व न येता वानर जाती कपीने केली रणख्याती त्याने सुग्रीव वानरपती सुख समिती पावला. वानर जातीला कुठेही कमीपणा येऊ न देता हनुमंतरायांनी
त्रिभुवनामध्ये कीर्ती केली. म्हणून राजा सुग्रीव समाधान पावला. करुणी राक्षस कंदनार्थ कपिने आणला सीता शुद्ध्यर्थ. आम्हा अवघिया पुरुषार्थ संरक्षित हनुमंत. राक्षसाबरोबर रणयुद्ध केलं, झगडा केला, अवघा पुरुषार्थ लंकेमध्ये गाजवला. सीता जानकीची शुद्धी घेऊन आला. आमच्या सगळ्यांचा मायबाप असणारा, पालन पोषण करणारा हनुमंत आहे असं राजा सुग्रीवाला वाटू लागलं. श्रीरामे करिता स्तुती हनुमानाती विनत वृत्ती. लोटांगणे घालोनी क्षिती स्वये रघुपती ते विनवीन. रामरायाने हनुमंताची स्तुती केली. हनुमंतराया नम्र झाले. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लोटांग घातलं रामरायाच्या चरणावरती आणि स्वतः हात जोडून रघुपती राघव राजा रामाला भक्त सखे हनुमंतराया काय विनवू लागले. श्रीरामा तुझी नाम शक्ती तेने मी केली लंकेची ख्याती. त्या मज रंकाची स्तुती केवी रघुपती तू करीशी. श्रीरामा माझ्या मुखामध्ये तुझं नामचिंतन आहे. त्या नामचिंतनाच्या सामर्थ्यावर, त्या भक्तीच्या जोरावर मी लंकेमध्ये कीर्ती करू शकलेलो आहे, पराक्रम गाजवू शकलेलो आहे. मी एक पामर आहे, मी एक रंक आहे. माझ्यासारख्या साध्या सामान्य एका तुमच्या सेवकाची, एका दूताची, एका निज भक्ताची रामराया तुम्ही काय स्तुती करता, किती स्तुती कराल, हे योग्य आहे का? हे सगळं तुमच्या नाम सामर्थ्यानं घडलेलं आहे. मी निमित्ताला कारणीभूत आहे. सगळी तुमचीच कृपा आहे. रामरायाला हनुमंतराया हात जोडून विनंती करतात. ऐकोनी हनुमंताचे वचन संतोषोनी श्री रघुनंदन. पुढती पुसतसे आपण दुर्ग लक्षण लंकेचे. हनुमंतरायाच्या मुखातले गोड शब्द रामरायांनी ऐकले. हनुमंताचं म्हणणं रामरायांना कळालं. रामरायांना सुख, समाधान, शांती वाटली. आणि पुढं रामराया त्या लंकेच्या भोवती जे दुर्ग आहेत, बुरुज आहेत, खंदक आहे, ही लंकेभोवतीचे रक्षणासाठी तटबंदी केलेली आहे. तिथं जो पहारा होता, लंकेची बाहेरची जी स्थिती आहे कशी आहे हे रामराया आता विचारत आहेत. त्याचं चिंतन आपण पुढील भागात सेवेकरता घेऊ. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी. हरी तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गतीस नरो भव सागर मुदरती.
प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। हरिरेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नहि भिन्न वपु यति यश्यमति परमार्थ गति नरो भव सागर मुद्धरति। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाश सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतस्य विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीतस्य विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीतस्य विनवणी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायण माधवा गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्ध पुरुषोत्तमा दक्ष नरसिंह अच्युता जनार्दन उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशव नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्ध पुरुषोत्तमा दक्ष नरसिंह अच्युता जनार्दन उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। जनार्दन एकनाथ 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 जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम। श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।